नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पावसावर अवलंबून शेती करताय, उन्हाळ्यात पाण्याअभावी पिकं जळून जातात. मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेततळे म्हणजे शेतात तयार केलेला पाण्याचा साठा. पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी साठवून ते उन्हाळ्यात पिकांसाठी वापरले जाते. शेततळ्यामुळे वर्षभर पाणी उपलब्ध राहते. भाजीपाला, फळबाग आणि चारा पिकांना नियमित पाणी देता येते. शेततळ्यासाठी खालील बाजूची जमीन निवडावी. पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या जिथे जमा होते ती जागा सर्वोत्तम असते. योग्य जागा तळच्या जास्त पाणी साठवण. सुरुवातीला जेसीबीच्या मदतीने खोदकाम केले जाते. त्यानंतर प्लास्टिक लाइनिंग बसवली जाते, ज्यामुळे पाणी झिरपत नाही. शेततळ्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. महाडीबीटी आणि कृषी विभागामार्फत अर्ज करता येतो. शेततळ्याचे पाणी योग्य पद्धतीने वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ड्रिप सिंचन आणि मल्चिंग वापरल्यास पाण्याची मोठी बचत होते. 50% पर्यंत पाणी बचत होते. पिकाला गरज असेल तेव्हाच पाणी द्या. सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्यामुळे कोरडवाहू शेतीतून बागायती शेतीकडे वाटचाल केली आहे. पूर्वी उन्हाळ्यात पाणी संपायचं, आता वर्षभर शेती सुरू असते. पाणी उपलब्ध असल्यामुळे वर्षभर भाजीपाला आणि फळबाग घेता येते. त्यामुळे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. तुमच्या शेतात शेततळे आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितींसाठी माझं शेत माझं धन चॅनेलला सबस्क्राईब करा.